नमस्कार. द्राक्ष बाजारमधून मी विजय कुंभार तासगाव, यश ॲग्रो लॅब. ज्यावेळी वातावरण बिघडतं त्यावेळी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय आणि मला आशा आहे की आपला जो संवाद होतोय त्या संवादाचा नक्की आपल्याला खर्च कमी करण्यासाठी आणि बाग चांगली मेंटेन राहण्यासाठी फायदा होतोय. सध्या जे वातावरण झालंय ते बागेच्या वाढीसाठी अत्यंत पोषक झालेलं आहे आणि अशा काळात जर आपण ती वाढ होते म्हणून जर वाढून दिलं तर ते 100% चुकीच्या दिशेने बागेचा प्रवास चालू राहील. ह्यासाठी युरोपियन कंट्रीला म्हणजे सॅम्पल प्लॉट जे करणार आहेत त्यांनी कोणत्याही परिस्थितीत 0,52-34च्या ऐवजी 0,050 आणि सल्फर हे कोणत्याही औषधात घालून एखादा स्प्रे 1 किंवा 2 किंवा 3 स्प्रे नक्की द्यायचे आहेत. त्याचवेळी 0,050 आणि सल्फरचा स्प्रे झाला की पुढचा स्प्रे आपल्याला 0,52-34 आणि सल्फर कोणत्याही औषधातून स्प्रे घ्यायचा आहे. हे स्प्रे घेत असताना आपल्या मॅजिक स्प्रेमधून जरी स्प्रे दिला तरीसुद्धा अत्यंत चांगली गोष्ट आहे. कोणत्याही परिस्थितीत आंतरप्रवाही औषध फवारण्याची आवश्यकता अजिबात नाही आहे. त्यामुळे मॅजिक स्प्रेचा वापर आणि मास्टर स्प्रेचा वापर नेमका करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे भुरी आणि डावणी ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला चांगल्या कंट्रोल होतील. त्याचवेळी वाढसुद्धा बागेची आपल्याला चांगली कंट्रोलमध्ये ठेवता येईल. त्याचवेळी जमिनीतून 0,050 आणि सल्फर कोणत्याही परिस्थितीत एकरी 5 किलो आणि सल्फर एक अर्धा किलो हे ड्रीपमधून जायलाच पाहिजे. म्हणजे वाढ आपली चांगली नियंत्रणात राहील. ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. अजून कालावधी आहे. बऱ्याच बागायतदारांच्या शेंडे सपकीचे पहिले मारलेत, दुसरे शेंडे बऱ्यापैकी चाललेत. त्याचवेळी पाऊस असा पडल्यामुळं शेंडे जास्त चालले. त्यामुळं ह्या गोष्टीची प्रचंड काळजी युरोपियन कंट्रीसाठी घ्यायची आहे. त्याचवेळी ज्यांचे लोकलचे प्लॉट आहेत त्यांनी 100 लिटर पाण्याला 150 ml लिहोसिन कोणत्याही परिस्थितीत प्लॉटला 1, 2, 3 दिवसात स्प्रे जायलाच पाहिजे. अशा पद्धतीचं नियोजन करायचं आहे. त्याचवेळी जे आपण युरोपियन कंट्रीसाठी 0,050 आणि 0,52-34 जे स्प्रे घेतोय ते मॅजिक स्प्रेमधून आपल्याला ते स्प्रे द्यायचे आहेत. करपा येऊ नये म्हणून मॅजिक स्प्रेमधूनच कासू बी 100 लिटर पाण्याला 50 ml जर आपण दिलं तर करप्याचा अत्यंत चांगलं कंट्रोल आपल्याला मॅजिक स्प्रेच्या माध्यमातून मिळतं. त्यामुळं असा एखादा स्प्रे घ्यायचा आहे. कुठल्याही परिस्थितीत बागेची शाखीय वाढ ही अत्यंत मर्यादित राहील ह्या पद्धतीचं काम करायचं आहे. त्याचवेळी अत्यंत महत्त्वाची गोष्ट जी आहे की फॉस्फरसवरचं लक्ष अजिबात विचलित होऊन द्यायचं नाही. इनी आणि एनी हाऊ बागेची पानदेट तपासणी करूनच आपल्याला बागेचा नायट्रोजन अत्यंत चांगला कंट्रोलमध्ये ठेवायचा आहे. हा नायट्रोजन कंट्रोल करण्यासाठी गरज वाटली तर एखादा अमोनियम मॉलिब्डेनमपेक्षा सुद्धा पोटॅशियम मॉलिब्डेनम 100 लिटर पाण्याला 25 ग्रॅम कोणत्याही औषधात टाकून असा एखादा स्प्रे द्यावा लागला तरी चालेल. त्याचवेळी फॉस्फरसची लेवल अत्यंत चांगली मेंटेन ठेवण्यासाठी पानदेट परीक्षण मस्ट आहे ह्या वेळेतलं. कारण आपल्याला फॉस्फरस, बोरान, मॅग्नेशियम, झिंक आणि काही प्रमाणातला पोटॅश हे लेवल अत्यंत चांगल्या मेंटेन ठेवायचे आहेत. बरोबर 45 ते 60 दिवसाचा कालावधी सध्या द्राक्ष बागायतदारांचा चालू आहे. पानदेट परीक्षण कुठल्याही परिस्थितीत करून घ्या. जमिनीतून जे बोरान द्यायचं आहे किंवा वरून जे बोरान द्यावं लागेल ते आपल्याला निश्चितपणानं तय करता येईल अशासाठी पानदेट परीक्षण करून घेणं महत्त्वाचं आहे. त्याचवेळी कलर व्हरायटीच्या बाबतीत सुद्धा आपण अत्यंत महत्त्वाची काळजी घ्यायची आहे की फॉस्फरस बरोबरच कलर व्हरायटीसाठी हा पाऊस अत्यंत चांगला आहे. त्यामुळे काळजी करण्याची अजिबात आवश्यकता नाही. पण आपल्याला ह्या ज्या लेवल आहेत फॉस्फरसच्या लेवल असतील ह्या सगळ्या कंट्रोल आणि मेंटेन ठेवायच्या आहेत. बोरॉनची टॉक्सिसिटी मात्र अजिबात होऊन देऊ नका. ह्यासाठी अत्यंत चांगलं कंट्रोल सगळ्याच टॉक्सिसिटी होणार नाहीत मॉलिक्युलच्या एवढ्या काळजी घ्या. पावसाचा नक्की फायदा होईल कलर व्हरायटीसाठी. पण त्याचवेळी वाढ नियंत्रणात आपल्याला चांगली ठेवायचं आहे. ह्यासाठी सुद्धा जे आपण 0,32 आणि 0,050ची जी प्रॅक्टिस आपण पहिल्यांदा ह्या संवादात बोललो त्याच्यावर सुद्धा प्रॉपर लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करा. ज्या बागायतदारांना आता पांढऱ्या व्हरायटीसाठी वॉटर मॅनेजमेंट आपल्या हातात राहत नाही आहे अशा बागायतदारांनी जमिनीतून 0,050 आणि सल्फर हे ड्रीपमधून गेलंच पाहिजे. ज्यावेळी पाऊस पडेल त्यावेळी 0,050ची फवारणी आणि जमिनीतून ॲप्लिकेशन जायलाच पाहिजे एवढी काळजी घ्या. ज्या पद्धतीनं आपण फ्लॉवरिंग पिरियडमध्ये काम करत होतो तसं काम करण्याचा नेमका प्रयत्न करा. जिथं
जास्त पाऊस पडलेला आहे अशा बागायतदारांनी ओलांड्याच्या खाली 1 वीत अंतरावर एखादी जखम ज्यांचे दिवस 45 ते 60 किंवा सपकेंचा दुसरा शेंडा मारायला आलेली आहे किंवा लगेच मारलेला आहे. अशा बागायतदारांनी ओलांड्याच्या खाली 1 वीत अंतरावर जखम करायचीच आहे. कारण अशासाठी की बागेतला जो जिब्रेलिन लेवल वाढते, ती जिब्रेलिन लेवल अत्यंत कमी जखम केल्यामुळं बागेची होती. त्यासाठी ओलांड्याच्या खाली 1 वीत अंतरावर जखम करण्याचा प्रयत्न करा. जखम 7 ते 8 दिवसात भरून जाईल. जर 5 ते 6 दिवसात पुन्हा पाऊस आला, तर पुन्हा ओलांड्याच्या खाली 1 वीत अंतरावर कंपल्सरी जखम करा. हे जे आपण फिजिकल प्रॅक्टिस करतो, हे अत्यंत महत्त्वाचे आहे. कुठल्याही परिस्थितीत अतिरिक्त केमिकलचा वापर कुठल्याही परिस्थितीत करू नका. पण चांगल्या दर्जाचा युरेसिल आणि 6-वे मात्र नेमका स्प्रे करण्याचा ह्या काळात नेमका प्रयत्न करा. सगळे मॉलिक्यूल, वॉटर मॅनेजमेंट आणि जिब्रेलिन लेवल कमी केल्याने बागेतली नायट्रोजन चांगला मेंटेन ठेवणे, ह्या गोष्टींच्यावर जर आपण प्रॉपर काम केलं, तर ह्याही परिस्थितीत आपण चांगली सूक्ष्मगड निर्मिती साधू शकतो. ज्या बागायतदारांची प्रॉपरली ज्या काही अडचणी असतील, त्यांनी आपल्या ग्रुपवर टाकल्या तरी चालतील. मी नेमकेपणाने त्याच्यावर नेमकं सोल्युशन सांगण्याचा नक्की प्रयत्न करेन. बागायतदार बंधूंनो, खर्च बागेत इतकाच करा, की पुढं जाऊन जरी एखादी विपरीत परिस्थिती निर्माण झाली, तरी आपल्या परिस्थितीवर परिणाम होणार नाही याची काळजी घ्या. मॅजिक स्प्रेच्या किंवा कॉपरच्या बाबतीत अनेक गैरसमज आहेत. ते सगळे काढून टाका. कॉपर लेव्हल अगदी 40-50 पी-पी-एम पर्यंत जरी गेली, तरी काहीही प्रॉब्लेम येत नाहीत सूक्ष्मगड निर्मितीला. उलट त्याचा नक्की चांगला फायदा होतो. त्यामुळं तो समजसुद्धा काढून टाका. कुठल्याही परिस्थितीत आंतरप्रवाही औषधांच्या स्प्रेची ह्या काळात अजिबात आवश्यकता नाही. रोज स्प्रे दिले पाहिजेत असंही आवश्यकता नाही आहे, कारण वातावरणात तापमान प्रचंड आहे. सनलाईट सुद्धा चांगली पडते. त्यामुळं खूप रोग येतील अशातला भाग नाही. पण गरजेपुरता एखाद दुसरा स्प्रे दिला तरी सुद्धा चालू शकेल. बघा ना मित्रांनो, कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्याचा नक्की प्रयत्न करा. विनाकारण अनावश्यक भीतीपोटी जे खर्च होतोय, तो नेमका टाळण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.